नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की ॲलोवेराची काळजी तुम्हाला उन्हात कशी घ्यायची आहे, म्हणजे काय टास्क करायचे आहे मित्रांनो तुम्हाला या उन्हाळ्यात तुमच्या ॲलोवेराच्या झाडासाठी. सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो सनलाईटचा, सूर्यप्रकाशचा. जसं सूर्यप्रकाश आहे तुम्हाला मित्रांनो माहिती आहे उन्हाळा सुरू आहे तर खूप जास्त हीट सुरू आहे आणि समजा मित्रांनो तुमच्या इकडे टेम्परेचर 40+ होत असेल, जसं मी नागपुरात राहतो मित्रांनो तर आमच्या इकडे 40+ टेम्परेचर आरामशीर चाललं आहे. आणि बाकी जसं पण शहरात तुम्ही राहत असाल जिथे 40+ टेम्परेचर मित्रांनो चाललं आहे तर तिथे मित्रांनो तुम्हाला जो ॲलोवेरा आहे तो डायरेक्ट सनलाईटमध्ये अजिबात ठेवायचा नाही आहे. त्याला तुम्हाला शेड एरियाजमध्ये किंवा मित्रांनो माझ्यासारखंच हे जे इंडोर्स आहे त्याच्यात तुम्ही ठेवू शकता, फार छान राहील. तर तुम्हाला ग्रीन नेटचा वापर करायचा आहे. ग्रीन नेटच्या खाली किंवा शेड एरियाज किंवा मित्रांनो माझ्यासारखंच बेस्ट इंडोर ठेवू शकता, खूप चांगलं राहील. आणि मग आता याला की सूर्यप्रकाशपासून वाचवायचं डायरेक्ट याच्यात ठेवाल तर मित्रांनो जे पानं आहे त्याचं पूर्ण रस चाललं जाईल आतलं आणि ते वाळून काळे पडणं सुरू होऊन जाईल. तर आपण नक्की लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे मित्रांनो वॉटरिंगचा. असं नाही की मित्रांनो याला आपण इंडोर शिफ्ट करून ठेवलं आहे किंवा उन्हाळ्यात खूप जास्त पाणी लागते म्हणून आपल्याला रोजच्या रोज पाणी टाकायचं आहे. माती चेक करूनच पाणी टाकायचं आहे. कधी कधी काय होते उन्हाळ्यात उलटं जास्त पाणी दिल्यामुळे ॲलोवेराचे झाड खराब होतात की ॲलोवेराच्या झाडाला तसंच पाण्याची खूप कमी गरज असते, ओव्हर वॉटरिंगची गरज नसते. तर उन्हाळ्यात ही काळजी नक्की घ्यायची आहे. असं नाही समजायचं आहे की झाडाला रोजच पाण्याची गरज आहे तर रोजच पाणी टाकू, असं नाही करायचं आहे. ॲलोवेराच्या झाडासाठी स्पेशली सांगतो आहे. बाकीचे झाडं असतात मित्रांनो आपले, त्यांना तुम्ही रोज पाणी दिलं तरी चालेल, म्हणजे त्यांना तर पाणी रोज द्यायचंच असते तुम्हाला. पण ॲलोवेराचं झाड स्पेशल आहे मित्रांनो, त्याच्यात तुम्हाला काळजी नक्की घ्यायची आहे. जेव्हा माती वाढलेली असेल तेव्हाच तुम्हाला पाणी टाकायचं आहे, ओव्हर वॉटरिंग अजिबात करायची नाही आहे. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो प्रूनिंग कटिंगचा. तर तुम्हाला जे पानं आहे ते खालचे जे असे मातीला कनेक्टवाले असतात मित्रांनो, हे तुम्हाला पाण्याचे छाटत राहायचे, जेणे की हे जे ॲलोवेराचं झाड आहे याची वाढ चांगल्याने होणार आणि उन्हाळ्यात त्याला नवीन ग्रोथ जी आहे ती मित्रांनो प्रमोट होणार. तर हा पॉईंट नक्की लक्षात घ्यायचा आहे. आणि पुढचा आहे मित्रांनो क्लिनिंगचा. जे पानं आहे त्यांना मित्रांनो स्वच्छ करायचं आहे. स्वच्छ कसं करायचं आहे, एखादा कोणताही कॉटनचा कपडा घेऊन घ्यायचा आहे, त्याला म्हणजे कॉटनचा जो किचन क्लॉथ वगैरे असतो मित्रांनो त्याला आपल्याला पाण्यामध्ये ओलं करायचं आहे आणि त्या कपड्याने मित्रांनो हे स्वच्छ जे झाडाचे पानं असतात मित्रांनो हे पुसून घ्यायचे. याने काय होईल, ही जी डस्ट असते मित्रांनो ही डस्ट निघून जाईल आणि डस्ट निघल्यावर आपल्यावर जे ॲलोवेराचं झाड आहे त्याच्या डायरेक्ट सनलाईट म्हणजे हा लाईट ॲब्झॉर्प्शन खूप चांगल्याने होईल, जेणे की हे झाड हिरवंगार राहील. तर हे काही पॉईंट्स आहे मित्रांनो, हे तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या ॲलोवेराच्या झाडात नक्की फॉलो करायचे आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता इथे स्क्रीनवर तुम्हाला एक प्लेलिस्ट येत असेल, त्याला क्लिक करून नक्की पहा. खूप चांगले खतं मी सांगितले आहे आणि तेच खतं मित्रांनो तुम्ही तुमच्या ॲलोवेराच्या झाडालाही टाकू शकता, तुमचं झाड खूप चांगलं होईल. आणि मित्रांनो माझं जे व्हॉट्सअपचं ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न आहेत त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.